नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्वादांची गोष्ट या चॅनलवर। आज आपण करणार आहोत एक वेगळ्या प्रकारची भाजी। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी या ठिकाणी तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेऊन कुकरला 3 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी घेऊ शकता। 2 उकडलेले बटाटे, हिरवे वाटाणे पण मी उकडून घेतलेले आहेत। फोडणीसाठी आता आपल्याला लागणार आहे 2 चमचे तेल, मोहरी, जिरे, तीळ, हिंगपूड, कढीपत्ता, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं, एक छोटा कांदा मी चिरून घेतला आहे, एक छोटासा टोमॅटो पण चिरून घेतला आहे, कोथिंबीर, लाल तिखट 1.5 चमचा, मीठ चवीनुसार आणि एक छोटा चमचा गरम मसाला। सर्वात प्रथम आपण डाळ थोडंसं पाणी घालून रवीने छान एकजीव करून घेऊया, म्हणजेच घोटून घेऊया। डाळ घोटून झाली आहे। आता आपण आलं आणि लसूण ठेचून घेऊया। कढईमध्ये तेल घालून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपण आता यामध्ये घालत आहोत मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर घालणार आहोत जिरे, पांढरे तीळ, हिंगपूड, कढीपत्ता, ठेचलेलं आलं लसूण, आता यामध्ये घालूयात कांदा। कांदा गुलाबीसर असा भाजून घेऊया। कांदा आपला आता भाजत आला आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो, टोमॅटो पण मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, त्याला एक वेगळी चव येते। टोमॅटो पण मऊ झाले आहेत। आता आपण यामध्ये घालूया तिखट, मीठ, बघा मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत घोटलेली डाळ। आता आपण यामध्ये वाफवलेले वाटाणे, मी असा बटाटा थोडासा कुस्करून घेतला आहे, तो यामध्ये घालूया। भाजीची कन्सिस्टन्सी ठीक करून घेण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया। ही भाजी फार दाटसर पण नाही आणि खूप अशी पातळ पण नाही, अशी लपतप ही भाजी करून घेऊ। भाजीला उकळी आली आहे। आपण आता यामध्ये गरम मसाला घालून घेऊया। सगळ्यात शेवटी आपण आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया। भाजी आपली आता खाण्यासाठी तयार आहे। बघा भाजी आपली तयार आहे। भाजी आपण आता ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात।
या भाजीसोबत आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील आपण ही भाजी खाऊ शकतो. तयार आहे भाजी.